तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग। अग वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग, खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला भेटून जाईल मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वात आपण हायलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारचे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारचे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल। सर्वात आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क्सला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। तर मित्रांनो, मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमची फोटो आहे अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टमधून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला जायचं, सेकंड बीटला जायचं, फोटोवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपलं आणखीन सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन आपलं सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये। जसं मी कट करताय त्या स्टेपमध्ये कट करून घ्या मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला 9.27च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। जे का अशा प्रकारचे ब्रेकअपची इमोजी PNG दिला मित्रांनो, ह्या PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्टमध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर वन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपलं वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करत त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे का अशा मग आपला 11.13च्या बीटला यायचं। मग आपल्या वरच्या PNGवरती क्लिक करायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला जे का 13.23च्या बीटला यायचं। मग PNGवरती क्लिक करून जे का लेफ्ट साईडची PNG आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो एक फोटो आहे, ह्या फोटोला पण डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ह्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ह्या इथे ग्रुप वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे का अशा प्रकारे फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला जे का अशा प्रकारे ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचं, या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर जे का फोटो PNG आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे 11.13च्या बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपला ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲड ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का अशा 3 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपला वरच्या बाजूला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला जे का फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमची फोटो आहे अशा प्रकारे तुमच्या फोटोला सिलेक्ट करून वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण आणखीन ब्लॅक यायचं। मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर फोटोवरती सिलेक्ट करायचं, मग आपल्या वरच्या बाजूला प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं। जे का तिसरी ग्रुप आहे त्या ग्रुपला पण ॲडिट करून घ्या मित्रांनो। माझा ऑलरेडी ॲडिट केलेला आहे मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला या बाकीचे फोटोमध्ये शेक इफेक्ट ॲड करून घेण्यासाठी मग आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे सेकंड ग्रुपवरच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, जे का ग्रुपच्या पुढचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
बॅक आल्यानंतर मग आपलं अशा प्रकारचे काही बीटमार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे का ग्रुपच्या पुढे सेकंड फोटो आहे, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला इथून पण आपला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुपच्या पुढची थर्ड फोटो उरलेली जास्तची त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे काही बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लास्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनले आलेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.